गुरुवार हा सर्व स्वामी भक्तांसाठी खूप आवडतीचा दिवस आहे. कारण गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे. रोज स्वामींची सेवा करणे शक्य नसेल तरी गुरुवारच्या दिवशी तर स्वामींची सेवा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. एक स्वामी सेवेकरी म्हणून आपली जबाबदारी आहे की नसेल जमत रोज तरी कमीत कमी गुरुवारी तरी आवर्जून स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. नमस्कार, मी पूजा. माझं यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर गुरुवारी कमीत कमी गुरुवारी रोज नसेल जमत तरी कमीत कमी गुरुवारी आपल्याला स्वामींच्या नक्कीच ह्या सेवा करायच्या आहे, ज्या करायला खूप साध्या आहे. वेळ थोडा लागणार आहे, पण तुम्हाला तुमच्या बिझी रुटीनमधून थोडा तरी वेळ सेवेसाठी गुरुवारी तरी काढायचाच आहे. गुरुवारच्या दिवशी स्वामी सेवेमध्ये अशा काही गोष्टी आहे की जे आपण गुरुवारी न चुकता आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे, जेणेकरून स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि स्वामींची अखंड कृपा नेहमी आपल्यावर राहील. बघा, सध्याच्या परिस्थितीत सर्वांच्या मागे खूप व्याप आहे, कामाचा, संसाराचा, करिअरचा, आणि खूप इच्छा असताना सुद्धा ह्या व्यापातून निघून स्वामींची सेवा करणे कधी कधी शक्य होत नाही किंवा कोणते उपायसुद्धा आपण घरात करू शकत नाही. लहान बाळ आहे, ऑफिस आहे, बाकी जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे कोणत्या सेवा करणे शक्य होत नाही. स्वामींनी कधीच त्यांच्या भक्तांना असे सांगितले नाही की तू तुझ्या सर्व जबाबदाऱ्या सोड, कामं सोड, संसार सोड आणि माझे ग्रंथ वाचत बस किंवा 4-4, 5-5 तास माझी सेवा करत बस. तर असं अजिबात नाही आहे. अर्थातच आपले कर्म चांगले पाहिजे, कारण आपल्या कर्मातच देव असतो असे म्हणतात, आणि आपले कर्म चांगले असतील तर स्वामी महाराज आपल्याला भरभरून सर्व काही देतील, यात शंका नाही. तर गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं सर्व आवरून मग तुमच्याकडे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते स्वच्छ, फोटो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कोरड्या कपड्याने मूर्ती किंवा फोटो छान पुसून घ्यायचा आहे. मूर्तीला अष्टगंधन, चंदन वगैरे लावून चंदनाचा टिका लावायचा आहे. त्यानंतर स्वामींना हिना अत्तर नक्की लावायचं आहे. हिना अत्तर हे स्वामींना अतिशय प्रिय होतं, त्यामुळे हिना अत्तर नक्की लावायचं आहे. त्यानंतर स्वामींना त्याचे फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. फुलामध्ये जसं जर चाफ्याची फुलं तुम्हाला मिळाली तर सोन्याहून पिवळं, कारण चाफ्याची फुलं हे खूप सुगंधी असते आणि सर्वांना माहिती आहे महाराजांना चाफ्याची फुलं खूप प्रिय होते. त्यामुळे मिळाले तर अतिउत्तम, नक्कीच स्वामींच्या चरणी चाफ्याची फुलं अर्पण करावी. जर नसेल तर काही हरकत नाही, दुसरे कोणतेही फूल, गुलाब, शेवंती, झेंडू असे कोणतेही फुलं स्वामींना अर्पण करू शकता. पण आपल्याला फुलं स्वामींना अर्पण नक्की करायची आहे गुरुवारच्या दिवशी. स्वामींना नैवेद्य तसं तर रोज ठेवावा. आपल्या घरामध्ये जे काही शिस्त ते आपण स्वामींना रोज न चुकता नैवेद्य ठेवायचं आहे. शक्य असेल तर आपल्या घरात सकाळी जे काही आपण बनवत असू, भात, वरण, भाजी, पोळी असो, मकी भाजी, भाकरी जे काही असेल आपण खाणार असून, किंवा अगदी शिरासुद्धा, आधी नैवेद्य स्वामींना नक्की दाखवायचा आहे रोज सकाळी. नंतर तो नैवेद्य आपण स्वतः खावा अर्थातच, किंवा नसेल शक्य तर खडीसाखर किंवा साखर किंवा दूध साखर असा नैवेद्य, एखादं फळ असा नैवेद्य दाखवू शकता. पण यथाशक्ती नैवेद्य आपल्याला स्वामींना नक्कीच रोजच दाखवायचं आहे. गुरुवारच्या दिवशी स्वामींची आरती नक्की करावी. तसं तर स्वामी महाराजांची आरती रोजच आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तशी स्वामींची आरती न चुकता करावी. पण रोज शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी अजिबात स्वामींची आरती चुकवायची नाही आहे. गुरुवारी स्वामींची आरती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. त्यानंतर नित्यसेवा शक्य नसेल तर गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. रोज नित्यसेवा करत नसाल तर गुरुवारी कमीत कमी एक पाठ नक्कीच करावा. एका बैठकीत नसेल जमत तर अर्धे अध्याय सकाळी वाचावे, अर्धे अध्याय संध्याकाळी, असं करू शकता. एका बैठकीत केलं तर उत्तम, नसेल जमत तर 2 बैठकीमध्ये सुद्धा पारायण करू शकता. पण गुरुवारी एक पूर्ण पारायण करायचा प्रयत्न नक्की करावा. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या कराव्या. रोज करणे शक्य नसल्यास गुरुवारी वेळात वेळ काढून 11 माळी नाम जप नक्की करावा. नसेल 11 माळी शक्य तर 1 माळ करावी, पण ती 1 माळ अशी करावी की तेव्हा फक्त मी आणि महाराज असतील बस. बाकी घर, संसार, आपली कामे, टेन्शन, प्रॉब्लेम सगळ्या गोष्टी एकीकडे करून कसलेच विचार डोक्यात न येऊ देता पूर्ण मन स्वामींच्या चरणी लीन करून ती 1 माळ करावी.
ती एक माळ अगदी मनापासून स्वामींसमोर बसून केली की मग दिवसभर अखंड नामस्मरण तुम्ही करू शकता. नामस्मरणाला बघा, नामस्मरण करण्याला काहीही बंधन नाही आहेत. अगदी दिवसभर अखंड नामस्मरण मनामध्ये नक्कीच तुम्ही करू शकता. गुरुवारी 11 वेळा तारक मंत्र नक्की म्हणावा. 11 वेळा नसेल शक्य तर 1 वेळा तरी म्हणावा. पाठ नसेल तर यूट्यूबला लावून ऐकावं. ऐकू ते तुमचं पाठ होऊन जाईल. आणि आधीच जर पाठ असेल तर अगदी 15 मिनिट लागतील बस 11 वेळा तारक मंत्र म्हणायला. आणि पाठ असेल तर ते आधीच होऊन जाईल. तर कमीत कमी 1 वेळा तरी रोज तारक मंत्र म्हणावा. आणि आपण रोज सकाळी जेव्हाही घराबाहेर पडतो, कामानिमित्त असो, जॉब निमित्त, ज्या काही तुमच्या कामासाठी तुम्ही बाहेर पडता, तेव्हा रोज महाराजांना मुजरा करूनच बाहेर जावं आणि स्वामींना सोबत चालण्याची प्रार्थना करावी. स्वामींची आज्ञा घ्यावी. त्यांना सांगावं की स्वामी, मी ह्या कामासाठी निघालो आहे, तुम्ही माझ्यासोबत चला आणि मी सुखरूप घरी येईल याची काळजी तुम्ही घ्या. आणि स्वामींना मुजरा करायचा आहे. आणि आपण स्वामी महाराजांच्या फोटोजवळ जी अगरबत्ती लावतो रोज, तर अगरबत्ती लावतो त्याची रक्षा किंवा ज्याला भस्म आपण म्हणतो, त्याचा टीका कपाळाला नक्की लावायचा आहे. न चुकता घरातील लहान मुलं असतील त्यांनासुद्धा रोज न चुकता लावून द्यायचं आहे. वृद्ध असो, ज्येष्ठ असो, घरातील सर्वांनी रोज आपल्या डोक्याला रक्षेचा टीका नक्कीच लावायचा आहे. तर अगदी साधी सोपी सेवा आहे. बघा, आपण मोबाईल काढून स्क्रॉल करत बसतो, त्यात 15-20 मिनटं असेच निघून जातात. पण 15 मिनटाच्या स्वामींच्या सेवेला तेच 15 मिनटं आपण स्वामींच्या सेवेला द्यायची आपली इच्छा होत नाही. रोजचा काही वेळ नामस्मरणाला आणि स्वामींच्या सेवेला देऊन बघा, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य बदलून गेलं आहे. बऱ्याच लोकांचं, खूप लोकांचं आयुष्य बदलून गेलं आहे या सेवेमुळे. तुमच्या मागे कितीही व्याप असतील, कितीही कामे असतील, तरी रोजच्या वेळेपेक्षा गुरुवारी थोडं लवकर उठा सेवा करण्यासाठी. रोज 6ला उठता, गुरुवारी 5:45ला उठा किंवा 5:30ला उठा, जेणेकरून तुम्हाला सेवा करता येईल. आपण उगाच कारणं देत बसतो आणि म्हणतो महाराजांना ते समजून घेतील, पण देवानेच काय समजून घ्यावं. आपणही आपल्याकडून होईल तेवढी सेवा नक्की करूया. जमेल तेवढी, जेवढी जास्त जमेल तेवढी जास्त सेवा आपण करूया. कितीही व्याप असो, कितीही कामात असाल तुम्ही, तरीही नक्कीच थोडा वेळ स्वामी सेवेला द्या. तुमच्या प्रॉब्लेम्स बऱ्याचपैकी प्रमाणामध्ये खूप कमी होतील. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.